नमस्कार. आजपासून आपण एन्व्हायरमेंट पाहणार आहे. राज्यसेवा प्री प्लस मेन्स आणि यू पी एस सी प्री खूप जास्त महत्त्वाचं. राज्यसेवा पण प्री. शंकर IAS वाचा, हे बुक वाचा, ते बुक वाचा, सर्व गोष्ट बरोबर आहे. माझं एक म्हणणं आहे की बुक समजलंच नाही तर काही फायदा आहे. त्यापेक्षा जेवढं आपण घेणार आहे आज किंवा हे जे एन्व्हायरमेंटचे शनिवार रविवार आपण टॉपिक घेणार आहे तेवढं मगअप करून घ्या, आपल्या नोट्स बनवून घ्या. त्यानंतर फक्त करंटशी रिलेटेड एन्व्हायरमेंटचं जे असं पृथ्वी मॅगझिन असो, व्हिजन IAS असो, ते वाचा आणि बस, बाकी काही करू नका. 100% कवर होऊन जाते. चला तर मग सुरुवात करू आपण एन्व्हायरमेंट आजपासून. पहा, पहिला चॅप्टर आहे आपला इकोलॉजी. इकोलॉजी म्हणजे काय होते ते पाहू आपण अगोदर. आणि सगळ्यात पहिले डेफिनेशन पाहू आपण पर्यावरणाची. व्हॉट इज मीन बाय एन्व्हायरमेंट. डेफिनेशन आहे एन्व्हायरमेंटची: द सराउंडिंग इन विच प्लांट्स अँड ॲनिमल लाईव्स. म्हणजे काय होते सर, इंग्लिशमध्ये नका सांगू, करू मराठीत सांगतो. तर पहा, पहिले समजून तर घ्या. द सराउंडिंग इन विच प्लांट्स अँड ॲनिमल्स लाईव्स म्हणजे आपल्या सभोवताली असलेले सर्व प्लांट आणि ॲनिमल्स यांना आपण काय म्हणतो तर एन्व्हायरमेंट असं म्हणतो. अजून बेस्ट डेफिनेशन: आपल्या सभोवताली असलेले सर्व जैविक, आपल्या सभोवताली असलेले सर्व जैविक आणि अजैविक घटवास. जैविक आणि अजैविक म्हणजे काय होते पहा, आपल्या सभोवताली असलेले सर्व जैविक आणि अजैविक घटकास आपण पर्यावरण असे म्हणतो. ठीक आहे, मग पाहू आपण जैविक अजैविक कशाला म्हणते ते पाहू. एन्व्हायरमेंटचे फॅक्टर्स आहे बायोटिक अबायोटिक. बस, बायोटिक अबायोटिक म्हणजेच जैविक अजैविक. हे आहे जैविक आणि हे आहे अजैविक. बायोटिक म्हणजे काय होते? ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सर्व सजीव म्हणजे बायोटिक, सर्व निर्जीव नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे अबायोटिक. सोबत आहे एन्व्हायरमेंट एक नंबर, फक्त आपल्याला टर्म माहीत नसते. म्हणजे प्लांट सजीव आहे, ॲनिमल सजीव आहे, बॅक्टेरिया, फंगस, हे सर्व कशाचं एक्झाम्पल आहे? म्हणजे जे सजीव आहे ते बायोटिक. लाईट, वॉटर, एअर, सॉईल, मिनरल्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे सर्व अबायोटिक. पहा, प्रश्न काय विचारते पेपरमध्ये, UPSCने विचारलेला आहे, खालीलपैकी कोणते बायोटिक आहे? तर हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स नव्हतं, त्यात ऑप्शन होतं ग्रॅव्हिटेशनल फोर्स एवढं शेवटी. हे जर काटलं असतं मारता आलं असतं. समजलं एन्व्हायरमेंटचे डेफिनेशन? आपल्या स्वभावताली असणारे सर्व जैविक आणि अजैविक घटक म्हणजे काय होते? पर्यावरण. त्यानंतर आपण दुसरं पाहू, इकोलॉजी म्हणजे काय होते. पूर्ण डीपमध्ये पाहू आणि समजून घेऊ इकोलॉजी. इकोलॉजी दोन शब्दापासून बनलेला आहे. ओक्यूज म्हणजे होते निवासस्थान आणि लॉजी म्हणजे होते स्टडी. निवासस्थानाची स्टडी म्हणजे इकोलॉजी. तर पहा, ही संकल्पना कोणाची आहे? 1688 मध्ये रिटरने ही संकल्पना आणली. ठीक आहे, मला प्राचीन भारतातील नाही काय इकोलॉजीचा जनक कोण होता? तर ॲरिस्टॉटल. पण तसं तर काही तर मूळ भेटत नाही, पण ठीक आहे. प्राचीन भारतात सगळ्यात पहिले हे इकोलॉजी हा वर्ड जे आहे ॲरिस्टॉटल. ठीक आहे. त्यानंतर मॉडर्न फादर ऑफ इकोलॉजी आहे हम्बनबोल्ट. कोण आहे मॉडर्न फादर ऑफ इकोलॉजी? हम्बोल्ट. फादर ऑफ इंडियन इकोलॉजी रामदेव मिश्रा. फादर ऑफ इंडियन इकोलॉजी कोण आहे? रामदेव मिश्रा. बरं, आता इकोलॉजी म्हणजे काय होते? इकोलॉजी म्हणजे काय होते? तर द सायंटिफिक स्टडी ऑफ इंटरॅक्शन बिटवीन ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंट. बापरे, डबल इंग्लिश. काय म्हटलं? द सायंटिफिक स्टडी ऑफ इंटरॅक्शन बिटवीन ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंट. मराठीत सांगा सर. बरं, पृथ्वीवरील सर्व सजीव
पृथ्वीवरील सर्व काय सजीव आणि पर्यावरण यांच्यामध्ये पारस्परिक आंतरक्रिया होते. या परस्पर संबंधाचा अभ्यास करणे म्हणजेच काय होती इकोलॉजी. इथं आपण काय म्हटलं, सायंटिफिक स्टडी ऑफ इंटरॅक्शन बिटवीन ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंट. म्हणजे पृथ्वीवरील सर्व सजीव आणि पर्यावरण यांच्यामध्ये जे काही आंतरक्रिया होते, इंटरॅक्शन म्हणजे आंतरक्रिया, त्यांचा अभ्यास करणे म्हणजे काय होते इकोलॉजी. समजलं असं. ऑर्गॅनिझम, एन्व्हायरमेंट आताच पाहिलं आपण. एन्व्हायरमेंट कशाला म्हटलं, सर्व जैविक आणि अजैविक घटकास. ऑर्गॅनिझम म्हणजे काय होते, ऑर्गॅनिझम म्हणजे नाही काय, लक्षात घ्या, प्राणी आणि वनस्पती. ठीक आहे. ऑर्गॅनिझममध्ये फक्त नाही का वनस्पती येत नाही किंवा प्राणी येत नाही, फक्त प्राणी येते, वनस्पती येते. त्यानंतर या ऑर्गॅनिझमचे नाही काय काही बेस आहे, वेगवेगळे टाईप आहे याच्यात. तर सगळ्यात पहिला बघू आपण टेम्परेचर बेसिस ऑर्गॅनिझम. दोन कंडिशन आहे, युरोथर्मल आणि स्टेनोथर्मल. युरोथर्मल आणि स्टेनोथर्मल. युरो नाही काय, हे लक्षात घ्या, जिथं जेव्हाही कधी नाही का एन्व्हायरमेंट शिक्षण, युरो आणि स्टेनो. युरो म्हणजे याचा होते पॉझिटिव्ह अर्थ आणि स्टेनोचा अर्थ होते निगेटिव्ह. आणि थर्मल म्हणजे टेम्परेचर. काय जिथेही कधी तुम्ही याच्यानंतर ऐकसान तर ठीक आहे. तर बा युरोथर्मल म्हणजे काय होते, जास्त टेम्परेचर सहन करू शकणारे. हे कशात येते ऑर्गॅनिझम, युरोथर्मल. ठीक आहे, माणूसही म्हणू शकता तुम्ही. कमी धन येते याच्यात. त्यानंतर स्टेनोथर्मल, कमी तापमान सहन करू शकणारे. ठीक आहे, सगळ्यात जास्त जर पृथ्वी तलावर प्राणी आढळत असन तर ते कोणते, स्टेनोथर्मल मधले, कमी तापमान सहन करू शकणारे. त्यानंतर इथे येते सॅलिनिटी बेसिस ऑर्गॅनिझम. सॅलिनिटी बेसिस ऑर्गॅनिझम काय, हे नाही काय, युरो हलाईन आणि स्टेनो हलाईन. आता हेलाईन म्हणजे काय होते, शारता. हॅलाईन म्हणजे शारता, थर्मल म्हणजे तापमान. युरो तर मी पहिलेच सांगितलं, युरो जिथं असं पॉझिटिव्ह सेन्स घ्या, म्हणजे असे ऑर्गॅनिझम जे जास्त शारतात जगू शकते. आणि स्टेलो हेलाईन म्हणजे असे ऑर्गॅनिझम जे कमी शारतेत जगू शकते. ठीक आहे. त्यानंतर समजलं तर हे. अजून एक कन्सेप्ट पाहू आपण यामधला, सिंपल कॉन्सेप्ट आहे ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन नाही काय म्हणजे काय होते, बाहेरच्या वातावरणानुसार आपल्या शरीरात बदल करणे. जसं बाहेरचं वातावरण झालं तसं आपल्या शरीरात नाही काय बदल करणे म्हणजे ॲडॅप्टेशन. आपण ॲडॅप्ट केली ती गोष्ट. फॉर एक्झाम्पल थंडी आली, आपण ॲडॅप्ट करतो पावसाळ्यानंतर. त्यानंतर उन्हाळा येते पावसाळ्यानंतर. आत्ताच पावसाळा झाला, काही काळानंतर आपण काय करतो, उन्हाळा ॲक्सेप्ट करतो. उन्हाळा जाते आणि पावसाळा येते, ॲडॅप्टेशन, आपण ॲडॅप्ट करतो. ठीक आहे, त्या वातावरणानुसार आपल्या शरीरात काय करणे, बदल करणे, ते म्हणते ॲडॅप्टेशन. ॲलन नावाचा एक नाही का सायंटिस्ट होऊन गेला. यानं एक स्टेटमेंट दिलं होतं, जे थंड प्रदेशामध्ये राहणारे जे प्राणी आहे त्या प्राण्याचे नाही का नाक चपटे आणि कान लहान असते कोणाच्या तुलनेत, तर गरम प्रदेशात राहणाऱ्या प्राण्याच्या तुलनेत. याचा अर्थ गरम प्रदेशात जे प्राणी राहते त्यांचे कान मोठे असते आणि नाक त्याचे चपटे नसते, नाकही मोठं असते. ठीक आहे, थंड प्रदेशामध्ये राहणाऱ्या प्राण्याचे नाक चपटे व कान काय असते, लहान असते कोणाच्या कंपॅरिझनला, गरम प्रदेशमध्ये राहणाऱ्या प्राण्याच्या तुलनेत. कोणाचा रूल आहे, ॲलन्स रूल. हा थोडासा लक्षात ठेवजा, लक्षात राहते, एवढं काही कठीण नाही एन्व्हायरमेंट. त्यानंतर आपण दुसरं, या ॲडॅप्टेशनचे नाही काय 2-3 टाईप आहे. एक आहे इंटरनल ॲडॅप्टेशन आणि एक आहे एक्सटर्नल ॲडॅप्टेशन. ठीक आहे, इंटरनल ॲडॅप्टेशनचा एक पार्ट पडते हेमिओस्टॅटिक्स आणि एक्सटर्नल ॲडॅप्टेशनचे 2 टाईप पडते, फिजिकल 3 टाईप पडते, फिजिकल, मायग्रेशन आणि सस्पेंड. आता इंटरनल ॲडॅप्टेशन पाहू आपण. इंटरनल ॲडॅप्टेशनचा होमिओस्टॅटिस ॲडॅप्टेशन. हा नाही काय, हेमिओस्टॅटिस ॲडॅप्टेशन नाही काय, आपली क्षमता दाखवते वातावरणानुसार बदल घडवण्याची. आला कन्सेप्ट लक्षात, म्हणजे वातावरणानुसार तुमच्या शरीरात किती कशा पद्धतीने बदल होते. कोणाच्या शरीरात नाही काय लवकर बदल होते वातावरणानुसार, कोणाच्या शरीरात नाही काय वेळ लागते बदल होण्यास, आणि कोणी असं आहे बदल स्वीकारतच नाही. अशावरून
होमोस्टॅटिक ॲडॅप्टेशन काय? रेग्युलेटर कोणाला म्हटलं? वातावरणानुसार लवकर बदलणारे. माणूस जसं वातावरण बदललं माणसाच्या शरीरात बदल आपण घडून आणतो. त्यानंतर आहे पार्शियल रेग्युलेटर, ज्याला बदलण्यास वेळ लागते. फिश वातावरण बदलते वेळ लागते वातावरणासोबत मॅनेज करायला. कन्फर्मर्स हे नाही का बदलत नाही. कोरल रीफ हे मरून जाते. वातावरण जर चेंज झालं याच्यात ताकद नाही एवढी बदलाची. ठीक आहे, हे समजलं. त्यानंतर बा फिजिकल ॲडॅप्टेशन. फिजिकल ॲडॅप्टेशन म्हणजे काय होते? फॉर एक्झाम्पल आपल्याला नाही का थंडी लागली, असं इमॅजिन करा. आपल्याला थंडी लागली तर आपण कापतो. गरमी लागली तर काय होते? घाम येते. काही प्राणी तुम्ही पाहिले असं, काही प्राण्याच्या अंगावर नाही का केस खूप राहते. का बरं? कारण ते थंडीत म्हणजे थंडीच्या ठिकाणी राहते म्हणून त्याच्या अंगावर केस खूप राहते थंडीपासून वाचण्यासाठी. फिजिकल ॲडॅप्टेशन म्हणजे हेच आहे. असे प्राणी जे थंड एरियात राहते त्याच्यात काय राहते, तुम्ही जर ऑब्झर्व केलं बरोबर तर त्याच्यात नाही काय केस जास्त आहे. फॉर एक्झाम्पल कांगारू रॅट आहे, हा नाही काय साऊथ अमेरिकामध्ये डेझर्टमध्ये राहते, वाळवंटात राहते. तर हा जो कांगारू रॅट आहे ना, हा पाणीच पित नाही. त्याच्या बॉडीची स्ट्रक्चरच तसं आहे, लक्षात घेता. कांगारू रॅट. त्याच्यानंतर वाळवंटात काही झाडं असे पाहतो आपण, त्या झाडाला नाही काय वॅक्सी लिव्ज असते. वॅक्सी लिव्ज म्हणजे काय? हे बाष्पीभवन टाळण्यासाठी. झाडाला काटे असते, पाने काटेरी असते, हे पाहिलं आपण बाष्पीभवन टाळण्यासाठी. कॅम हा जर मेकॅनिझम जर तुम्हाला माहिती नव्हतं, कॅम मेकॅनिझम काय? डेझर्टमध्ये नाही काय म्हणजे वाळवंटातील काही झाडे असे असते ते नाही काय रात्री फोटोसिंथेसिस करते, प्रकाश संश्लेषण करते. तुम्हाला माहिती आहे ना, झाडं काय करते? स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. कोणाच्या साहाय्यानं? फोटोसिंथेसिसच्या साहाय्यानं. सगळे झाडं नाही काय दिवसा फोटोसिंथेसिस करते, पण डेझर्टमध्ये रात्री फोटोसिंथेसिस करते काही झाडं, आणि त्या मेकॅनिझमला काय म्हटलं जाते? कॅम मेकॅनिझम. त्यानंतर मायग्रेशन. तर मायग्रेशन काय? हे नाही का मायग्रेशन म्हणजे एकाच ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पक्षी काय करते? स्थलांतरण करते. समजा कुठलं वातावरण एकदम चेंज झालं, ते स्थलांतरण करते दुसऱ्या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल सायबेरियन क्रेन, हा सायबेरियामधून येते राजस्थानच्या घानामध्ये. हा एक एक्झाम्पल लक्षात ठेवता. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहू आपण हायब्रेशन. सस्पेंड. सस्पेंड म्हणजे काय होते? शरीराच्या वाढीस नाही का रोखणे. याच्यात एक कन्सेप्ट आहे हायब्रेशन सस्पेंड. 3 पार्ट येते: हायब्रेशन, ॲस्टिवेशन. तर हायब्रेशन आणि ॲस्टिवेशन महत्त्वाचे आहे. हायब्रेशन सस्टेन म्हणजे काय होते? जेव्हा एखादा नाही का ऑर्गॅनिझम थंड्या स्थानी आपल्या बॉडीची ग्रोथ थांबवते, असा ऑर्गॅनिझम जो थंड्या स्थानी राहते किंवा हिवाळा लागला का तो आपल्या बॉडीची नाही का ग्रोथ थांबवते, याला काय म्हणते? हायब्रेशन सस्टेन. फॉर एक्झाम्पल भालू काय करते? बम खातो आणि 4-5 महिन्यासाठी झोपून राहतो. आपल्या बॉडीची ग्रोथ त्याला काय केली? थांबवून दिली. त्याच्यानंतर ॲस्टिवेशन. असा प्राणी जो नाही का गरमीमध्ये काय करते? आपल्या बॉडीची ग्रोथ थांबवते. फॉर एक्झाम्पल बेडूक. येलो बेडूक पाहिलं तुम्ही? येलो बेडूक फक्त पावसाळ्यात दिसते तुम्हाला, बाकी वेळेस गायब होते. म्हणजे तो उन्हाळ्यात काय करते? गरम सीझन राहते त्यावेळेस नाही का तो आपल्या बॉडीची ग्रोथ काय करते? थांबवून देते. एवढं कन्सेप्ट आपल्याला जर समजलं असेल, एन्व्हायरमेंटचं बेसिक आपल्याला समजलं आहे. पॉप्युलेशन एक छोटा टॉपिक आहे, आपण उद्या पाहू किंवा आजच पाहू 5-10 मिनिटांनं. एक नंबर आहे, सिम्पल आहे एकदम. आपण रिव्हिजन घेऊ बरं. मला सांगा सरळ कन्सेप्टमध्ये, पर्यावरण म्हणजे काय? द सराउंडिंग ऑर जाऊ दे इंग्लिशमध्ये सांगतच नाही, आपल्या सभोवताली असणारे सर्व जैविक आणि अजैविक घटकांना, बायोटिक आणि अबायोटिक घटकांना काय म्हणतो आपण? पर्यावरण. त्यानंतर दुसरं बायोटिक आणि अबायोटिक म्हणजे, बायोटिक म्हणजे सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि अबायोटिक म्हणजे सर्व निर्जीव प्राणी. त्यानंतर इकोलॉजी सगळ्यात पहिले हा वर्ड कोण वापरला? या शब्दाचा वापर 1968 केला रिटर्न आणि प्रचलित केला हेकेलनं. प्राचीन काळात फादर ऑफ इकोलॉजी कोणाला म्हटलं? ॲरिस्टॉटलने. आणि त्याच्यानंतर मॉडर्न इकोलॉजी ऑफ फादर हम्बोल्ट आहे, आणि इंडियन इकोलॉजी रामदेव मिश्रा. त्याच्यानंतर इकोलॉजी म्हणजे काय होते? पृथ्वीवरील सर्व सजीव आणि पर्यावरण यांच्यामधली काय होते? पारस्परिक आंतरक्रिया, इंटरॅक्शन. म्हणजे सजीव म्हणजे ऑर्गॅनिझम आणि एन्व्हायरमेंटमधलं जे इंटरॅक्शन आहे त्यांना आपण काय म्हणतो?
त्यांच्या स्टडीला काय म्हणतो आपण, इकोलॉजी असे म्हणतो. त्यानंतर ऑर्गॅनिझम म्हणजे सर्व प्लांट आणि ॲनिमल्स. त्यानंतर आपण पाहिलं हे जे ऑर्गॅनिझम आहे याचं बेसिस पाहिलं आपण प्लांटवर, याचं बेस पाहिलं आपण युरिथर्मल है ना, स्टेनोथर्मल. युरिथर्मल म्हणजे जास्त टेम्परेचर सहन करू शकणारे, स्टेनोथर्मल म्हणजे टेम्परेचर सहन न करू शकणारे. त्यानंतर हेलिन पाहिलं आपण, युरोहेलिन आणि स्टेनोहेलिन. युरोहेलिन म्हणजे जास्त सॅलिनिटी सहन करू शकणारे क्षारता, आणि स्टेनोहेलिन म्हणजे कमी सॅलिनिटी सहन करू शकणारे. ॲडॅप्टेशन पाहिलं आपण, ॲडॅप्टेशन म्हणजे बाहेरच्या वातावरणानुसार शरीरात बदल करणारे. ठीक आहे, एवढं पाहिलं आपण, एकदम बेसिक गोष्टी आहे. थँक्यू.